कुकरचं झाकण उघडलं आणि त्यानंतर जो मटार पुलावचा अगदी घरभर सुगंध दरवळला होता ना, तो अगदी कमाल होता. त्यामुळे हा मटार पुलाव मी केव्हा खाईल ना असं झालं होतं. अगदी परफेक्ट आपला हा मटार पुलाव आज तयार झालेला आहे. आणि मटार पुलावचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तांदळाची एकही शीतं तुटलेली नाही, अगदी सगट अशी राहिलेली आहे. परफेक्ट स्ट्रेक्चरवर, त्याचबरोबर परफेक्ट रंगावर आणि परफेक्ट चवीचा हा मटार पुलाव तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. झटपट 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर म्हणाल ना, तर हा मटार पुलाव करत असताना आपण तांदूळ मोजून घेतलेले नाही, त्याचबरोबर पाणी देखील मोजून घेतले. पाण्याचा अंदाज तांदूळाच्या अंदाजानुसार कसा घ्यायचा याची एक सिक्रेट टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये चमचमीत असा हा मटार पुलाव तयार करत आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण तांदूळ कोणता आणि किती घ्यायचा, किती भिजत घालायचा ते सांगते. या ठिकाणी अंदाजेच तांदूळ घेतलेला आहे, मोजून घेतलेला नाही, फक्त बासमती तांदूळ घेतलेला आहे. अगदी आता तुम्ही बासमती ऐवजी जो दुसरा तांदूळ वगैरे वापरणार असाल तर तो भिजत घालण्याची गरज नाही, परंतु बासमती तांदूळ आहे ना, तो भिजत घालण्यासाठी ठेवा. या ठिकाणी आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदूळ या ठिकाणी मोजून घेतलेला नाही. त्याचबरोबर आपण हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे घरात जो अवेलेबल असेल ना, तो तुम्ही वापरू शकता. फक्त बासमती तांदूळ हा भिजत घालायचा आणि दुसरा जो तांदूळ असेल तो भिजत नाही घातला तरीही चालणार आहे. भाज्यांमध्ये 1 वाटी मटार, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर अगदी छान असे लालसर रंग असलेले गाजर घेतलेले आहे, त्यानंतर आपण शिमला मिर्च आणि हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या स्लाइस करून घेतलेल्या. त्यानंतर वाटण करण्यासाठी या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर अद्रक घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये लसूण देखील टाकणार आहोत. त्यानंतर याचा छान असा ठेचा तयार करून घेणार आहोत. हे पहा, छान असा ठेचा, आपला हिरवा ठेचा तयार झालेला आहे. त्याचबरोबर तांदूळ देखील छान असा भिजलेला आहे. जास्त नाही, अगदी 10 मिनिटासाठी, 10 ते 15 मिनिटासाठी हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. तांदूळ आपला रेडी आहे, भाज्या देखील रेडी आहे. आपण आता हा मटार पुलाव करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये करत आहोत, जेणेकरून अगदी झटपट असा हा भात तयार होईल यासाठी. त्यानंतर सुरुवातीला कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरं टाकायचं. आता या पुलावसाठी तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी करू शकता. जिरं छान असं फुललेलं आहे. यामध्ये आपण स्लाइस केलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, कारण आपण वाटण्यासाठी देखील हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे यामध्ये फक्त 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कोणकोणते खडे मसाले यूज करायचे ते तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी स्टार फूल वगैरे इतरही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, परंतु माझ्याकडे जे अवेलेबल होते तेच मी या ठिकाणी यूज केलेले आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर 1 वाटी मटार या ठिकाणी घेतलेले आहे, ते सर्व टाकणार आहोत, कारण मटार पुलाव आहे, मटारचा वापर या ठिकाणी जास्त करायचा. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर टाकलेलं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर टाकताना थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे, जेणेकरून ती नंतर आपल्याला यूज करायची आहे. कोथिंबीर देखील थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी यूज केली. या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये थोड्याफार दुसऱ्या भाज्या ॲड करायच्या असतील तरी करू शकता. हे पहा, सर्व भाज्या छान अशा क्रंची होईपर्यंत 2 मिनिटासाठी मोठ्या आचेवर आपल्याला परतवून घ्यायचा. जेवढ्या भाज्या छान अशा क्रंची झाल्या ना, तर मटार पुलाव हा चवीला तेवढाच छान लागतो. त्यामुळे या ठिकाणी छान अशा क्रंची भाज्या करून घ्या. त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या भाज्या छान अशा क्रंची करून झालेल्या आहे. यामध्ये जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तो ठेचा टाकलेला आहे. त्यानंतर हा ठेचा देखील अगदी 2 मिनिटासाठी आपण यामध्ये परतवून घेतलेला आहे. त्यानंतर तांदूळामधील जे पाणी आहे ते पाणी काढून टाकलेलं आहे आणि जो आपण तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता तो तांदूळ यामध्ये टाकलेला आहे. हे पहा, आता हा तांदूळ देखील आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा तांदूळ आपण यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेतो त्यामुळे पुलावला अगदी छान अशी चव येते. त्याचबरोबर तांदूळ पटकन असा शिजले जातो. त्याचबरोबर आपण तांदूळ अगोदर हा भिजत घालण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामुळे तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. अगदी एका शिट्टीमध्येच आपला हा तांदूळ शिजणार आहे. आणि दुसरे जे तांदूळ असतात ना ते का बरं आपल्याला भिजत घालायचे नाही, कारण त्यापासून भात थोडासा चिकट, थोडासा मऊसूत होऊ शकतो यासाठी.
त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे पहा, मीठ देखील यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकलं की पटकन शिट्टी होते आणि पटकन असा हा भात शिजले जातो. यासाठी अगदी तुम्हाला जर कोमट पाणी किंवा थंड पाण्याचा वापर करायचा असेल तरी करू शकता, पण तो घाई असेल तर गरम पाण्याचा वापर करा. आता या ठिकाणी पाण्याचं मेजरमेंट सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला हा मोकळा असा हा भात बनवायचा आहे. यासाठी पाण्याचं मेजरमेंट म्हणाल ना तर छान असं फक्त तांदूळ बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळाच्या वरती आपण जास्त पाणी येऊन दिले नाही, अगदी तांदूळ बुडेल एवढंच पाण्याचा वापर आपण केलेला आहे. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, अर्ध्या कपालाही कमी एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळाच्या वरती जास्त पाणी आलेलं नाही. त्यानंतर मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. हे पहा, पाण्याचं आणि तांदळाचं मेजरमेंट या ठिकाणी अगदी परफेक्ट असं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं. त्यानंतर आपण झाकण लावेपर्यंत गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मोठा ठेवलेला होता. झाकण लावल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद केलेला आहे आणि मंद आचेवर फक्त 1 शिट्टी करून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त शिट्टी करायची नाही, कारण मंद आचेवर आपण हा भात शिजवून घेत आहोत. 1 शिट्टी केल्यानंतर कुकरची वाफ जाऊन दिली आणि झाकण उघडतात इतका छान वास या मटार पुलावचा आलेला आहे आणि नुसत्याच वासानेही हा भात खावासा वाटतो. इतका चवीला छान असा हा भात होतो. त्याचबरोबर पाण्याचं मेजरमेंट म्हणाल ना इतकं परफेक्ट आहे. मोकळा असा हा भात पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. भाताची शितं अजिबात तुटलेली नाही. सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला हा या ठिकाणी मटार पुलाव आपला बनवून आज तयार झालेला आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर हा मटार पुलाव आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सोमवारपासून शनिवारपर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील. कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस मी सुट्टी घेत असते. पूर्ण आठवडाभर तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज शिकायला मिळतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, परफेक्ट असा आपला हा मटार पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. गरमागरम मटार पुलाव आपण हा एका डिशमध्ये सर्व करत आहोत. अगदी छान असा दिसत आहे, रंग छान आलेला आहे. त्याचबरोबर चवीला देखील तेवढाच छान हा मटार पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीचा मटार पुलाव करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या ॲड करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.